बारामतीतून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे साताऱ्यातील ताराराणी समाधीचं सुशोभीकरण, अजिंक्यतारा किल्ल्याचं सुशोभीकरण आणि पर्यटनासाठी पायाभूत सुविधा उभारणे या विकास कामांचा घेतला आढावा। महाराष्ट्राच्या किंबहुना देशाच्या इतिहासामध्ये महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून ओळखले जात असलेल्या सातारा येथील किल्ले अजिंक्यतारा आणि कृष्णा वेण्णा नदीच्या पवित्र संगमावरील महाराणी ताराराणी यांच्या समाधीच्या कामाचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बुधवारी सकाळी 9:30 वाजता बारामती येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला। सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून बैठकीत सहभागी होत प्रकल्पांची माहिती दिली, तसेच आढावा सादर केला। स्वराज्यामध्ये अजिंक्यतारा किल्ल्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्याचबरोबर महाराणी ताराराणी यांच्या समाधीचे देखील महत्त्व आहे। या संदर्भात राज्य शासन सकारात्मक असून दोन्ही प्रकल्पांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे अजितदादा पवार यांनी सांगितले। पर्यटनाच्या दृष्टीने ही दोन्ही ठिकाण विकसित केली जावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या व सुधारणा सुचवल्या। फाशीचा वड असणाऱ्या ठिकाणला राज्य स्मारक करण्यासाठी प्रस्ताव पाठवा, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांचे निर्देश। सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सातारा जिल्हा आहे। मराठ्यांचा इतिहास आणि त्यांच्याशी संबंधित जिल्ह्यात ऐतिहासिक सामाजिक संदर्भ असणारी अनेक ठिकाणे आहेत। त्यांना जगासमोर आणून पर्यटन वाढीसाठी उपयोग व्हावा यासाठी आराखडे तयार करावेत। शाहूपूर येथील फाशीचा वड असणाऱ्या ठिकाणला राज्य स्मारक करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिले। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा आढावा मंत्री ॲडव्होकेट शेलार यांनी घेतला। बैठकीस भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा उपवन संरक्षक आदिती भारद्वाज, सातत्य पाटबंधारा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। सातारा जिल्ह्यातील गड किल्ल्यांच्या संवर्धनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देश मंत्री ॲडव्होकेट शेलार यांनी दिले। भाजपमध्ये प्रवेश केलेले पाटणचे नेते सत्यजित सिंह पाटणकर यांनी कराडच्या प्रीती संगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे घेतले दर्शन आणि केले अभिवादन। पाटण तालुक्यातील ज्येष्ठ नेते सत्यजित सिंह पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले। ज्येष्ठ नेते हिंदूराव पाटील, पाटण पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ शेलार, माजी उपसभापती रमेश मोरे, पाटण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन बाळासाहेब राजे महाडिक, आनंदराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजित पाटील, उद्योजक विकास पवार, संदीप जाधव, बापू सावंत, शशिकांत पाटील यांच्यासह यावेळी मान्यवर उपस्थित होते। आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या कानावर सर्व गोष्टी घातलेल्या आहेत। आमचा भाजप प्रवेश सुरत गुवाहाटी मार्गे झालेला नाही, उलट ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः येऊन ज्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला त्यांच्याशी त्यांनी प्रतारणा केली, त्यांच्या मुलाशी ठाम राहिले नाही, त्यामुळे आमच्या पक्षप्रवेशाला मोठे नेते नव्हते, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होणारी टीका चुकीची असल्याचे सत्यजित सिंह पाटणकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। भाजप देशातीलच नव्हे तर जगामधला सर्वात मोठा पक्ष आहे। या मोठ्या पक्षाच्या माध्यमातूनच आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावू शकतात, हा विश्वास वाटल्यानेच कोणतीही मागणी न करता, अटी शर्ती न ठेवता आम्ही भाजप पक्षामध्ये प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतला सातारा जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा। सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोना रुग्णांना वेळेत चांगले उपचार मिळण्यासाठी टेस्टिंगचे प्रमाण वाढवा, त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पाटील यांनी बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला। या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते। कोरोना संसर्गामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, ज्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्याच्या मृत्यूचे ऑडिट करावे। ज्या तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयांच्या इमारतीची कामे सुरू आहेत
ती वेळेत पूर्ण करावी, जेणेकरून ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना चांगले उपचार मिळतील। आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ऑनलाईन हजेरीचा चांगला निर्णय घेतला आहे, त्याचा काय परिणाम झाला याची माहिती पुढील बैठकीत सादर करावी। तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतीचे प्रमाणाबरोबर पेशंट तपासणीचे प्रमाणही वाढवले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। तंबाखूजन्य पदार्थांची जिल्ह्यात किती विक्री होते याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने घ्यावी। तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून नागरिकांना प्रवृत्त करावे। महाबळेश्वर, जावली आणि सातारा या तालुक्यामध्ये कातकरी समाज जास्त आहे। या समाजातील नागरिकांना PM जनमन ई कार्डचे वाटप येत्या 30 जूनपर्यंत करावे। जिल्हा आयुष रुग्णालयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून त्याच्या मंजुरीचाही पाठपुरावा केला जाईल, असे जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले। कराडमध्ये महिला डॉक्टरसह अन्य काही जणांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल। शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। संशयित व्यक्तींचे मोबाईल हँडसेट पोलिसांनी केले जप्त। कराड येथील महिला डॉक्टरसह अन्य काही जणांचे अश्लील व्हिडिओ बनवून ते समाज माध्यमांवर व्हायरल केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये कराड शहर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे, तसेच मोबाईल हँडसेट जप्त केले आहेत। या गुन्ह्याचा तपास करून लवकरच दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार आहे। कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी बुधवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास पत्रकारांना याबाबतची माहिती दिली। त्यांनी संपूर्ण गुन्ह्याबाबत घटनाक्रम सांगितला असून संशयित व्यक्तींचे मोबाईल हँडसेट जप्त केले असल्याचे निदर्शनास आणून दिले। कराड शहर पोलीस स्टेशनला एक 15-20 दिवसापूर्वी एक आपल्याकडे डॉक्टर महिलेची आणि एका सामाजिक कार्य करणाऱ्या महिलेची एक तक्रार आली होती। त्यांचे अश्लील व्हिडिओ एका इसमाने टाकल्यासंबंधाने आमच्याकडे तक्रार आली होती। त्याच्या संबंधाने IT ॲक्ट आणि विनयभंगाच्या संबंधाने कराड शहर पोलिसांना गुन्हा दाखल होता। आम्ही IT ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केल्यामुळे सायबरच्या मदतीने आम्ही संबंधित इसमाने कुणी हे टाकलेलं आहे जे ट्रेस आउट केलं असताना एका पंजाबचा इसम विकास शर्मा नावाच्या इसमाने हे केल्याचं आम्हाला आढळून आलं। आम्ही पंजाबमध्ये आमची टीम पाठवलेली होती। एक 54 वर्षाचे ग्रस्त आहेत, त्या व्यक्तीने ते पाठवल्याचं आपल्याला दिसून आलं। त्यांच्याकडे विचारपूस केल्या असता त्यांनी सांगितलं की कराडमधील एक राजेश शिंदे नावाचे जे काही ग्रस्त आहेत ते डॉक्टर आहेत, त्यांचं काहीतरी मला नॅचरल थेरपीप्रमाणे ते काही सलाईन वगैरे देऊन कॅन्सर आणि हृदयाचे रोग बरे वगैरे करतात आणि ते माझे मित्र आहेत आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मला पैशाची गरज होती। त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला एक टास्क करावा लागेल आणि त्या टास्कमध्ये मी सांगतो तसं कर असं त्यांनी सांगितलं। राजेश शिंदेनी काही मोबाईल्स नंबर हे त्यांनी त्यांच्याकडे पाठवले आणि त्याचा ग्रुप करायला सांगितला आणि ग्रुप केल्यानंतर राजेश शिंदेने एक अश्लील व्हिडिओ तयार केले। ते इथल्या एक डॉक्टर महिलेचे आणि एक सामाजिक कार्यकर्ता आणि एक सामाजिक पुरुष आहे, त्यांचा एक व्हिडिओ तयार केला, अश्लील व्हिडिओ केला आणि तो त्याला पाठवला आणि त्यांनी मग विकास शर्मांनी तो त्याच्या मोबाईलद्वारे तो ग्रुप तयार करून त्यांनी तो टाकला आणि टाकल्यानंतर तो त्या ग्रुपमधनं लेफ्ट झाला। अशा प्रकारची हकीकत आपल्या तपासात आली आणि तपासामध्ये आम्ही विकास शर्माचे जे काही मोबाईल्स आहेत ते सगळे आम्ही सीज केले। त्याचप्रमाणे राजेश शिंदेंचे सुद्धा मोबाईल आम्ही सीज केलेले आहेत आणि त्यातून प्रूव्ह होते की राजेश शिंदेंनी त्यांना ते जे करायला लावलेलं आहे। आता हे कशासाठी करायला लावलं, का करायला लावलं ह्याचा आम्ही तपास करतोय आणि ह्याच्यामध्ये आम्ही लवकरात लवकर चार्जशीट पाठवतोय आणि ही सगळे प्रतिष्ठित लोक आहेत। प्रतिष्ठित लोकांनी अशा प्रकारचं कृत्य महिलांच्या बाबतीत करणं योग्य नाही। ह्याच्यामध्ये आम्ही तात्काळ जी काही म्हणजे टीम आम्ही पंजाबला पाठवली आणि जे काही एव्हिडन्स जे काय तुमचे डिजिटल एव्हिडन्सच्या आधारे आम्ही राजेश शिंदेना आरोपी केलेला आहे आणि त्याचा पुढचा तपास चालू आहे। नाही, तसं नाही। त्यांनी आता कशा प्रकारे बनवलेलं आहे त्याचीच आम्ही माहिती घेतोय आणि ती तपासात निष्पन्न होईल। ताब्यात कुणाला घेतलंय का? नाही, ताब्यात घेतलेलं आहे, ताब्यात घेऊनच तपास वगैरे चालू आहे।